झाला आणि त्या घनघोर युद्धामध्ये यादवांचा परत पराभव झाला। कारण या ठिकाणी आपल्या पाठीमध्ये वार करण्यात आला। जे 8-10 हजार सैनिक होते त्यांच्या सोबत युद्ध चालू होता। फक्त 2000 घोडी दूरवरून आपल्या टापांची धूळ उडवत येत होते आणि एक गहला करण्यात आला, गलका करण्यात आला। ये तो कुछ भी नहीं है, वो 50,000 की फौज पीछे से आ रही है आणि 50,000 की फौज पीछे से आ रही है। ही ऐकताच आपले मावळे आपल्या सैनिकांनी हातातल्या तलवारी टाकून गेल्या आणि पळून गेले। परत एकदा देवगिरीची मानहानी या ठिकाणी झाली आणि या देवगिरीच्या परम वैभवाचं जे राज्य होतं आजही आपल्याला त्या राज्याची साक्ष कळते। कारण इथली संस्कृती वाढली, इथली संस्कृती देशाच्या नव्हे तर विदेशापर्यंत जी गेली, वाढली, घडली, ती केवळ या यादवांच्या काळामध्ये। त्यानंतर इसवी सन 1200 नंतर 1300, 1400, 1500, 300 वर्ष हा हिरवा अत्याचार आपल्या महाराष्ट्रावर होत राहिला। साधू संतांनी पंढरपूरच्या यात्रेला जायचं ठरवलं। पंढरपूरच्या यात्रा होत होत्या आणि पंढरपूरच्या यात्रा उत्तर भारतात सुद्धा ते साधू संत जात होते। उत्तर भारतामध्ये काय परिस्थिती आहे ते इथल्या राज्यकर्त्यांना सांगत होते। इथे आपल्या महाराष्ट्रात बरं आहे, परंतु या उत्तर भारतामध्ये फार भयान परिस्थिती आहे। तिथे देव शिल्लक नाही, तिथे देऊळ शिल्लक नाही, तिथे देवळाचा मुकुट शिल्लक नाही आहे। आणि हे सांगितल्यानंतर जोपर्यंत आपल्याला झळ बसत नाही तोपर्यंत इथले राज्यकर्ते शांत बसतात। कारण सर्व जाती धर्म संघटित होतात, परंतु केवळ हिंदू धर्म हा संघटित करणे सगळ्यात महान कठीण काम आहे। कारण एक व्यक्ती आला की एक व्यक्ती जातो, एक व्यक्ती आला की एक व्यक्ती जातो। तुम्ही कोणत्याही पक्षात, कोणत्याही संघटनेत, कोणत्याही सामुदायिक संघटनेत काम करा, परंतु तुम्ही कुठेही असा शिव जयंतीला ज्याप्रमाणे तुम्ही एकत्र दिसले या पद्धतीने एकत्र दिसले।